इस्माईल हे जे प्रेषित आहे त्यांना पुत्र प्राप्ती होत नव्हती आणि म्हणून त्यांनी अल्लाहकडे एक नवस केला, तुला सर्वात प्रिय असणारी जी गोष्ट आहे ती तू माझ्यासाठी कुर्बान कर, ती दे. बलिदान देत असताना, कुर्बानी मुलाची करत असताना त्यांचे हात थरथरत होते. आजही पाहिली तर अशा पद्धतीचे नवस भिन्न समाजामध्ये आपल्याला दिसून येतात आणि ते अंधश्रद्धाच आहे. यामध्ये विवेक किती आहे, विज्ञान किती आहे, श्रद्धा किती आहे, अंधश्रद्धा किती आहे, हे सगळंच तपासता आलं पाहिजे. कुर्बानी देण्यात येतात, त्याचे मांसाचे 3 भाग करण्यात येतात. एक स्वतःच्या कुटुंबासाठी असतं, दुसरा भाग जवळच्या नातेवाईकांना दिला जातो आणि तिसरा भाग समाजातले जे गोरगरीब लोक आहेत अशा लोकांना ते वाटण्यात येतं. ईदच्या निमित्ताने, कुर्बानीच्या निमित्ताने ज्या काही गोष्टी होत असतात त्याला कुठेतरी आपण पर्याय द्यायला पाहिजे. नवस वगैरे अशा गोष्टीचं आपण कधी समर्थन करणार नाही. ज्या अंधश्रद्धा आहे त्या अंधश्रद्धाच आहे. ईद साजरी करत असताना आपण या कॉन्स्टिट्यूशनल व्हॅल्यूज ज्याला आपण म्हणतो ते किती प्रमाणात पाळतो. जेव्हा त्या मुलाला त्याची कुर्बानी देत असताना जो प्राणी तिथे आला आणि त्यावरून याला बकरी ईद असं नाव असलं, तरी प्रतिकात्मक पद्धतीने प्राण्यांची कुर्बानी देण्यात येते. जे लोक कुर्बानी देतात लौकिक अर्थाने, ते नवस फेडण्यासाठी नाही, ते नवस करतायत, लोक नवस करतायत आणि पूर्ण झाल्यावर कुर्बानी करतात, अशी स्थिती आज नाहीये. पण हे करत असताना ज्या मूळच्या श्रद्धा आहेत त्या आज अंधश्रद्धा झाल्यात का? भारतात आणि भारताबाहेर इस्लामिक जगतामध्ये सुद्धा जी उलाढाल आहे, एक मोठी मार्केटिंग आहे आणि त्यामुळे लोक त्या पद्धतीने सुद्धा ते समर्थन करतात. तेव्हा कुर्बानीचे निकष आपण बदलले पाहिजे, त्याचा स्वरूपही आपण बदलले पाहिजे. तेव्हापासून ही जी प्रथा आहे प्राण्यांची आहुती देणं. रमजान ईद पाठोपाठ येणारी बकरी ईद देशभरापासून जगभरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये मुस्लिम बांधव जे आहेत ते साजरे करतात. या बकरी ईदला कुर्बानीची एक मोठी प्रथा जी आहे ते आपल्याला पाहायला मिळते. बकरी ईद आणि त्याच्या बरोबर जोडली गेलेली कुर्बानीची प्रथा नेमकी काय, याच्या मागच्या श्रद्धा काय आहे, अंधश्रद्धा काय आहे आणि बकरी ईद वैज्ञानिक दृष्टिकोनातून कशी, त्याला नैसर्गिक दृष्टिकोन कसा, या सगळ्या विषयावर आज आपण माहिती घेणार आहोत. नमस्कार, मी सागर अलकुंटे आपणा सर्वांचं मॅक्स महाराष्ट्रमध्ये स्वागत करतो. बकरी ईद आणि त्याची पार्श्वभूमी पाहत असताना आज आपल्यासोबत मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर शमसुद्दीन तांबोळी सर आहेत. तांबोळी सर, बकरी ईदची पार्श्वभूमी काय, म्हणजे बकरी ईद कशी सुरू झाली, त्याची आख्यान काय? बकरी ईद म्हणजेच ईदुल अजहा म्हणजेच कुर्बानीची ईद, यालाच ग्रेटर ईद म्हणतात. अल ईद अल कबीर अशाही नावाने काही ठिकाणी ओळखल्या जाते. ही जी प्रथा आहे किंवा हे जे सण आहे हे इस्लाम पूर्व काळापासून चालत आलेलं आहे. प्रेषित मोहम्मद यांच्या पूर्वी प्रेषित इब्राहिम होऊन गेले, इस्माईल. आणि असं सांगण्यात येते की इस्माईल हे जे प्रेषित आहे त्यांना पुत्र प्राप्ती होत नव्हती आणि म्हणून त्यांनी अल्लाहकडे एक नवस केला, अपेक्षा व्यक्त केली आणि त्यानंतर त्यांच्या उतार वयात त्यांना पुत्र प्राप्ती झाली. आता आपला हा नवस फेडायचा कसा, ईश्वराप्रती कृतज्ञता व्यक्त करायची कशी, असा एक प्रश्न त्यांच्या पुढे होता. म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी वेगवेगळ्या गोष्टींची कुर्बानी दिली. पण एकदा स्वप्नामध्ये असं झालं की यांनी विचारलं की मी आपल्या प्रती ही जी श्रद्धा आहे किंवा माझा जो नवस आहे मी कसा फेडू. तर तेव्हा त्यांनी असं सांगितलं की तुला सर्वात प्रिय असणारी जी गोष्ट आहे ती तू माझ्यासाठी कुर्बान कर, ती दे.
आणि मग यांना प्रश्न पडला की मला सर्वात प्रिय काय असेल तर तो माझा हा मुलगाच आहे. मग या मुलाला मी कसं कुर्बानी करू. तर ही गोष्ट त्याने आपल्या मुलाच्या कानावरती घातली. तेव्हा त्यांच्या मुलाने याला संमती दिली आनंदाने की अल्लासाठी जर मला कुर्बान करण्यात येत असेल तर माझ्यासारखं भाग्यवान कोणीच नाही आणि तुम्ही बिनधास्तपणे हे करा. आणि मग त्यांनी मुलगा आणि हे एकत्रित वाळवंटात गेले आणि बलिदान देत असताना, कुर्बानी मुलाची करत असताना त्यांचे हात थरथरत होते. तेव्हा मुलाने असं सांगितलं की तुमची हिंमत होणार नाही, तुम्ही एक काम करा, कापडाने तुमचे डोळे बांधून घ्या आणि डोळे बांधून तुम्ही माझ्या गळ्यावरती सुरा असा फिरवा. आणि मग ते करत असताना असं सांगण्यात येतं की त्यांनी सुरुवात फिरवत असताना तो जो मुलगा बाजूला गेला आणि तिथे हुंबा हा प्राणी जो शेळी मेंढी सदृश्य असा तो असतो तो तिथे अवतरला आणि त्याची त्या ठिकाणी कुर्बानी झाली. तेव्हापासून ही जी प्रथा आहे प्राण्यांची आहुती देणं, आणि ही प्रथा नंतर म्हणजे पैगंबर काळात ही अस्तित्वात होती, त्याला नंतर सँक्शन देण्यात आलं. आणि आपण जसं म्हणालात की रमजान ईदच्या नंतर साधारणपणे 70 दिवसांनी ही ईद येते. आता या ईदच्या काळात जगातलं आणि इस्लामच्या दृष्टीने दुसरं महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हज यात्रा हे इस्लामचे जे 5 स्तंभ मानण्यात येतात, ईश्वराप्रती श्रद्धा, ईश्वर आणि प्रेषित यांच्यावरती श्रद्धा, नमाज, रोजा, जकात आणि हज. तर ही जिलहज हा जो महिना आहे इस्लामिक कॅलेंडर मधला, त्याच्या 10, 11, 12 आणि 13 तारखांना त्या ठिकाणी ही हज यात्रा असते. तिथे ही कुर्बानी मोठ्या प्रमाणात देण्यात येते. आता भारत आणि जगात आपण मुस्लिम लोक जर आपण पाहिले, एकूण लोकसंख्येच्या 2ऱ्या क्रमांकाची ही लोकसंख्या आहे. तर ही प्रथा तेव्हापासून अस्तित्वात आली. अर्थात ही आख्यायिका आहे, यात श्रद्धा किती आणि अंधश्रद्धा किती या सगळ्या गोष्टी पुढे येऊ शकतात. श्रद्धा किती, अंधश्रद्धा किती ह्या सगळ्या गोष्टी पुढे येऊ शकतात असं आपण म्हणतात. मात्र जसे आता आपण कथा सांगितली त्या कथेनुसार पुत्रप्राप्तीसाठी नवस करण्यात आला आणि पुत्रप्राप्ती झाल्यानंतर नवस कसा फेडावा इथून सुरू झालेली कथा. मग ज्या पुत्रासाठीच नवस मागितला तोच पुत्र प्रिय आहे म्हणून त्याची कुर्बानी, असं हे सुरू झालं नाही. अचानक तिथं मेंढी स्वरूपामध्ये ती कुर्बानी झाली आणि तेव्हापासून ही बकरी ईद प्रथा सुरू झाली असं ही आख्यायिका आहे. मात्र आज जगभरामध्ये बकरी ईद साजरी करत असताना मोठ्या प्रमाणामध्ये कुर्बानी दिली जाते. ही कुर्बानी वैज्ञानिक दृष्टिकोनाला धरून आहे का एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये? मुस्लिम सत्यशोधक समाजाचं याबद्दल काय म्हणणं आहे? असं आहे की ही श्रद्धा का अंधश्रद्धा, नवस करणं वगैरे वगैरे, आपण भारतामध्ये गेल्या 100-200 वर्षापूर्वीची स्थिती पाहिली किंवा आजही पाहिली तर अशा पद्धतीचे नवस भिन्न समाजामध्ये आपल्याला दिसून येतात आणि ते अंधश्रद्धाच आहे. आता ही जी घटना मी सांगितली किमान 1500 वर्षांपूर्वीची आहे. तेव्हाही अशा अप्रगत अवस्था होती, सामाजिक स्थिती होती, ती आख्यायिका आहे. आज मितीला याला जे एक समर्थन दिलं जातं अशा पद्धतीच्या ईदला की त्याच्या पाठीमागे सामाजिक भावना आहे, त्यागाची कल्पना आहे. आणि सामाजिक भावना आणि त्याग काय आहे तर प्रतिकात्मक रूपाने प्राणी त्याला पोसायचं, त्याला सांभाळायचं, मुलासारखं प्रेम करायचं आणि त्याला कुर्बानी द्यायची. यामध्ये विवेक किती आहे, विज्ञान किती आहे, श्रद्धा किती आहे, अंधश्रद्धा किती आहेत हे सगळंच तपासता आलं पाहिजे. आणि मुस्लिम सत्यशोधक मंडळ ते करण्याचा प्रयत्न करतो. आता प्रथा अशी आहे की जे प्राणी कुर्बानी देण्यात येतात त्याचे मांसाचे 3 भाग करण्यात येतात. एक स्वतःच्या कुटुंबासाठी असतं,
दुसरा भाग जवळच्या नातेवाईकांना दिला जातो आणि तिसरा भाग समाजातले जे गोरगरीब लोक आहेत अशा लोकांना ते वाटण्यात येतं. म्हणजे एक प्रकारचे सामाजिक भान. आता तत्कालीन काळामध्ये हा एक उदात्त हेतू असू शकतो, पण आजच्या परिस्थितीमध्ये हा प्रकार जो आहे हा किती संयुक्तिक आहे, किती योग्य आहे, तो किती पर्यावरणाला अनुकूल आहे, किती विज्ञानाभिमुख आहे, किती मानवतावादी आहे, या संदर्भामध्ये आपण अधिक चांगल्या पद्धतीने विचार करू शकतो. मांसाहाराला मुस्लिम सत्यशोधक मंडळ विरोध करत नाही, परंतु ईदच्या निमित्ताने, कुर्बानीच्या निमित्ताने ज्या काही गोष्टी होत असतात त्याला कुठेतरी आपण पर्याय द्यायला पाहिजे. त्याला अधिक पूरक अशा पद्धतीची साधनं उपलब्ध केली पाहिजेत. कुर्बानी म्हणजे फक्त प्राण्यांची आहुती न देता अनेक अशा गोष्टी आहेत की ज्या मार्फत आपण कुर्बानी, बलिदान, सामाजिक भान हे व्यक्त करू शकतो. आपण असं सांगताय की कुर्बानी वेगवेगळ्या माध्यमातून सुद्धा आपण देऊ शकतो. मात्र तत्पूर्वी मला एक प्रश्न विचारायचा आहे की मुस्लिम सत्यशोधक समाज याच्यामध्ये पुन्हा सत्यशोधक हे जे वाक्य आहे, सत्यशोधक म्हटलं तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुरुवात केलेली ह्या सत्यशोधक समाजाची मानली जाते आणि त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्याच धर्माच्या बाजूने किंवा जातीच्या बाजूने खूप मोठा विरोध करण्यात आला आणि अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचं काम कधीच सत्यशोधक समाजानं केलं नाही. मात्र आता आपल्या बोलण्यातून समोर आलं की ही जी नवस वगैरे जी प्रक्रिया आहे ह्याला समर्थन मुस्लिम सत्यशोधक समाज करतो का? नाही, नवस वगैरे अशा गोष्टीचं आपण कधीच समर्थन करणार नाही. ज्या अंधश्रद्धा आहेत त्या अंधश्रद्धाच आहेत आणि म्हणून मी म्हटलं ही आख्यायिका आहे आणि पारंपरिक पद्धतीने प्राचीन काळापासून ती चालत आलेली आहे आणि याला आपण पर्याय देण्याचाही प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणून मुस्लिम सत्यशोधक मंडळ गेल्या 15 वर्षापासून बकरी ईदला म्हणजे प्राण्यांचं रक्त सांडण्यापेक्षा जात आणि धर्मापलीकडे जाणारं, रक्ताचं नातं असणारं, असं मानवतेचं नातं असणारं रक्तदान आपण करतो. आणि कुराणामध्ये एक चांगलं विचार सुद्धा असा आहे की तुम्ही एका माणसाचं आयुष्य जर वाचवलं, जीव वाचवला, तर पूर्ण मानवतेचं मानवी जीवन वाचवल्यासारखं आहे. या तत्वानुसार जेव्हा आपण रक्त देतो, रक्तदान करतो, तेव्हा एक जीव वाचवतो, म्हणजे मानवतेला वाचवण्यासारखं आहे. आता आपण फक्त रक्तदानापुरते मर्यादित राहून चालणार नाही. आपण मेल्यानंतर आपण दहन केलं जातं किंवा दफन केलं जातं. मग हे जे मानवी शरीर आहे त्याचं म्हणजे त्वचा आहे, त्याचे डोळे आहेत, त्याचं हृदय आहे, त्याची किडनी आहे, वेगवेगळे अवयव आहेत, याचे जर आपण दान केले, ब्रेन डेड सारखे प्रकार होत असतात, तेव्हा असे देहदान करणं मरणोत्तर, त्याचबरोबर शैक्षणिक प्रश्न असतात, अशा वेळी आपण गोरगरिबांना आर्थिक मदतही करू शकतो. तोही मोठा त्याग आहे. त्या त्याग आणि बलिदान आणि कुर्बानी या संकल्पना, त्याचा अर्थ, त्याची प्रतिकात्मकता हे हजारो वर्षापूर्वीची पाहण्याच्या ऐवजी आज काय महत्वाचं आहे, आज आपलं म्हणून काय आपण दान करू शकतो, कुर्बानी देऊ शकतो, या दृष्टीने विचार करणं हे सत्यशोधकी विचार आहे. आणि भारतीय संविधानाची सुद्धा अशी एक अपेक्षा आहे की आपण विज्ञानाभिमुख व्हायला पाहिजे, आपलं वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित झाला पाहिजे, मानवतेप्रती आपण योगदान द्यायला पाहिजे, सामाजिक शांतता, सामाजिक सुव्यवस्था आणि सामाजिक आरोग्य हे सांभाळण्याची सुद्धा आमची एक कर्तव्याची भावना आहे. धर्मस्वातंत्र्याबरोबर या सगळ्या अटी आपल्याला येत असतात. तेव्हा ईद साजरी करत असताना आपण या कॉन्स्टिट्यूशनल व्हॅल्यूज ज्याला आपण म्हणतो ते किती प्रमाणात पाळतो याचाही आपण विचार केला पाहिजे. म्हणून मुस्लिम सत्यशोधक मंडळ आता अवयवदान असेल, मरणोत्तर देहदान असेल, रक्तदान असेल किंवा शैक्षणिक प्रायोजकत्व असेल, असे पर्याय घेऊन पुढे येत आहे. आणि मला वाटतं हे जे पर्याय आहेत ते ईदसाठी अधिक पूरकही असू शकतात आणि म्हणून
त्या अर्थाने कुर्बानी करणं हे निश्चितपणे अधिक समाजाभिमुख होईल, विज्ञानाभिमुख होईल आणि मानवताभिमुख सुद्धा होऊ शकेल. बकरी ईद साजरी करत असताना ईद म्हणजे काय, बकरी ईद म्हणजे काय, त्याची सुरुवात कशी झाली, हे सगळं आपण तांबोळी सर यांच्याकडनं जाणून घेत आहोत. तांबोळी सर, सत्यशोधक समाज म्हणून काम करत असताना मोठ्या प्रमाणामध्ये समाजाच्या वेगवेगळ्या पद्धतीचा रोल जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. या ईदच्या संदर्भामध्ये आपण पर्याय उपलब्ध करता आहात आणि या सगळ्या अनुषंगानं सांगत असताना आपण असं सांगितलं की नवस वगैरे जे असेल त्याच्यावर ते अंधश्रद्धा आहे, मात्र हे जे कुर्बानीची जी प्रथा त्याला जोडली गेली याच्या अनुषंगानं ज्या वेळेस आपण आव्हान करता समाजाला त्यावेळेस काय अडीअडचणींना सामोरं जावं लागतं आणि त्याच्या संदर्भात आपण कसं काम करता? एक स्पष्ट करू इच्छितो की याची सुरुवात कशी झाली. ते नवस म्हणजे ईश्वराकडे अपेक्षा व्यक्त करणं, तो नवस एक अपेक्षा व्यक्त करणं, इच्छा व्यक्त करणं, मागणी करणं, ती पूर्ण होणं. आजच्या परिस्थितीतून ती पुढे आलेली आहे. आज जे लोक कुर्बानी देतात लौकिक अर्थाने ते नवस फेडण्यासाठी नाही आहे, ते नवस करतायत, लोक नवस करतायत आणि पूर्ण झालं म्हणून कुर्बानी करतात, अशी स्थिती आज नाही आहे. आपण किती ईश्वर प्रेमी आहोत, ईश्वरनिष्ठ आहोत, कर्तव्यनिष्ठ आहोत, इमान किती आहे हे दाखवण्यासाठी मुस्लिम समाजामध्ये कुर्बानीची प्रथा आलेली आहे आणि ती टिकून राहिलेली आहे. जगभरात ही चालू आहे. पण हे करत असताना त्या ज्या मूळच्या श्रद्धा आहेत त्या आज अंधश्रद्धा झाल्यात का, त्याची किती गरज आहे, पर्यायी मार्ग कोणते आहेत, या दृष्टीने सुद्धा विचार करणं हे अधिक गरजेचं आहे असं आम्हाला वाटतं. बकरी ईद असेल किंवा इतर कोणताही सण आहे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक उलाढाल आपल्याला पाहायला मिळते, तर त्याची एक बाजू या बकरी ईदच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळते का? हो, निश्चितपणे. बकरे ज्या पद्धतीने खरेदी केले जातात, बकऱ्यांची पैदास करणारे, शेळी पालन करणारे हे साधारणतः शेतकरी वर्ग असतो आणि खरेदी करणारे हे मुस्लिम असतात. आणि हे प्रमाण इतक्या मोठ्या प्रमाणात असतं की भारतात आणि भारताबाहेर इस्लामिक जगतामध्ये सुद्धा जी उलाढाल आहे, एक मोठी मार्केटिंग आहे याच्यासाठी. आणि त्यामुळे लोक त्या पद्धतीने सुद्धा ते समर्थन करतात की एक मार्केटिंग आहे, लोकांना याच्यातून व्यापारिक उद्योजकतेला प्रोत्साहन दिलं जातं, गरीब लोकांना जे मांस मटण खायला मिळत नाही त्यांना या निमित्ताने मिळतं वगैरे वगैरे. पण हे करत आहे त्यातल्या काही प्रत्येक गोष्टीला चांगली आणि वाईट अशी बाजू असू शकते, हे चांगल्या गोष्टी असू शकतात. पण या निमित्ताने आपण पर्यावरणाचा विचार करतोय का, सामाजिक स्वच्छतेचा विचार करतोय का, जातीय धार्मिक सलोख्याचा विचार करतोय का? आज ज्या पद्धतीने धार्मिक द्वेष वाढलेला आहे, या पद्धतीची कुर्बानी केल्यामुळे दिल्यामुळे सामाजिक द्वेष वाढतोय का, लोक कसं पाहताय, हे मागासलेपणाचं लक्षण आहे का? ह्या सगळ्या गोष्टीचा चिकित्सक पद्धतीने विचार करणं हे समाजाच्या हिताचं ठरणार आहे. तेव्हा कुर्बानीचे निकष आपण बदलले पाहिजे, त्याचा स्वरूपही आपण बदलले पाहिजे आणि कालसापेक्ष वागणं हे सुद्धा एका अर्थाने धर्माचं उन्नयन असू शकतं. म्हणून आम्ही मुस्लिम सत्यशोधक मंडळ या ईदकडे अधिक विवेकी पद्धतीने करतो. आमचे मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे कार्यकर्ते संकल्प करतायत, शपथ घेत आहेत की आम्ही रक्तदान करू, अवयवदान करू, आम्ही मरणोत्तर देहदान करू. हे जे सामाजिक उत्तरदायित्व आहे ते मानवी जीवन अधिक चांगलं करण्यासाठी आहे. आणि मला निश्चितपणे जर जे देव मानणारे लोक असतील त्या देवाला सुद्धा अशा पद्धतीचं पर्याय हे निश्चितपणे आवडणारच ठरणार आहे. अगदी शेवटचा प्रश्न की ह्या ईदला म्हणजे जवळपास 2-4 ईद असतात असा उल्लेख आपण केला, मात्र ह्या बकरी ईदला बकरी हे सुरुवातीला जोडले गेले आणि नंतर ईद जोडले गेले. मात्र बकरी ईदला भारतामध्ये आणि भारताच्या बाहेर देखील मोठ्या प्रमाणामध्ये बकरी सोडून देखील अनेक प्राण्यांची जी आहे ती बली त्या ठिकाणी दिली जाते. याच्यामध्ये गौवंश असेल किंवा परदेशामध्ये
उंट असेल किंवा अन्य प्राणी असेल त्यांची बली दिली जाते. तर बकरी ईदला अन्य प्राण्यांची बली दिली जाते, याच्या मागे काय तार्किक गोष्टी आहेत किंवा याचं थोडस विश्लेषण? आपण अगदी सुरुवातीची जी आख्यायिका होती तेव्हा त्या मुलाला त्याची कुर्बानी देत असताना जो प्राणी तिथे आला तो हुंबा असं प्राणी म्हणतात. तो दिसायला मेंढ्यासारखा असतो, शेळीसारखा आहे, आणि त्यावरून याला बकरी ईद असं नाव असलं तरी प्रतिकात्मक पद्धतीने प्राण्यांची कुर्बानी देण्यात येते. म्हणून बकरी ईद हे आपल्या भारतामध्ये त्याला तसं नाव आहे, पण इस्लामिक जगतामध्ये याला ते कुर्बानीची ईद म्हणतात, म्हणजे ईद उल अजहा म्हणतात. यालाच अल ईद अल कबीर म्हणजे ग्रेटर ईद म्हणतात. म्हणजे या सगळ्या गोष्टीमध्ये निष्ठा, तुमचं त्याग, समाजभान या गोष्टींना महत्त्व दिलेलं आहे. पण आजचं जे स्वरूप आहे बकरी ईदचं, ते स्वरूप किती समाजभान बाळगणारं आहे, त्यात आपलं म्हणून त्याग काय आहे, या सगळ्या गोष्टींचा समाजाने विचार केला पाहिजे, आत्मपरीक्षण केलं पाहिजे आणि जे पर्यायी मार्ग आहेत त्याचं अवलंबन केलं पाहिजे. एकंदरीतच बकरी ईदच्या संदर्भामध्ये बकरी ईद म्हणजे काय, बकरी ईद कशी सुरू झाली आणि त्याच्या सोबत बकरी ईदला कुर्बानीची प्रथा जी आहे ती कशी जोडली गेली, या सगळ्या संदर्भामध्ये एक विशिष्ट असं मार्गदर्शन आणि खुलासा जो आहे सत्यशोधक मुस्लिम मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक शमशुद्दीन तांबोळी सर यांनी आपल्याला केलेला आहे. मी मॅक्स महाराष्ट्राच्या वतीनं त्यांचे आभार मानतो आणि भारतभरातील संपूर्ण मुस्लिम बांधवांना या बकरी ईदच्या शुभेच्छा देतो. उद्या गोपाल गणेश आगरकरांची सुद्धा पुण्यतिथी आहे. समाज सुधारक, इष्ट ते बोलणार आणि शक्य ते करणार, देव न मानणारा देव माणूस, त्यांची उद्या पुण्यतिथी आहे. मी ईदच्या शुभेच्छा देत असताना गोपाल गणेश आगरकर यांच्या स्मृतींनाही अभिवादन करतो. एकंदरीतच आज प्राध्यापक डॉक्टर शमशुद्दीन तांबोळी सर यांनी मॅक्स महाराष्ट्राशी संवाद साधला, त्याबद्दल मी त्यांचं मॅक्स महाराष्ट्राच्या वतीनं आभार मानतो आणि इथेच थांबतो.